नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 7वे निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री. हा व्हिडिओ मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या प्रकरणामध्ये इथे आपल्याला दोन संख्या रेषा दिसत आहेत. ही जी आडवी संख्या रेषा आहे याला म्हणतो आपण रेषा एक्स एक्स डॅश. ही जी आडवी संख्या रेषा दिसते या संख्या रेषेमध्ये इथे जो बिंदू दिसतोय हा ओ बिंदू आहे आणि त्याचा निर्देशक 0 आहे. या संख्या रेषेवरती उजव्या बाजूच्या संख्या सर्व धन आहेत, डावीकडच्या संख्या ऋण आहेत आणि ही जी संख्या रेषा आहे एक्स एक्स डॅश त्यालाच आपण म्हणतो आहोत एक्स अक्ष. उभी जी संख्या रेषा दिसते आहे या संख्या रेषेमध्ये हा मध्यभागी असलेला बिंदू ओ आहे आणि त्याचा निर्देशक 0 आहे आणि वरती असणारे सर्व निर्देशक धन आहेत, खाली असणारे सर्व निर्देशक ऋण आहेत आणि ही जी रेषा आहे वाय वाय डॅश याला म्हणतात वाय अक्ष. एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष हे दोन्ही अक्ष परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदलेले आहेत आणि इथे काटकोनात छेदलेले आहेत. या ओ बिंदूलाच म्हणतात आरंभ बिंदू आणि या आरंभ बिंदूचे निर्देशक आहेत 0 0. म्हणजे याचा एक्स निर्देशक पण 0 आहे आणि वाय निर्देशक पण 0 आहे आणि बिंदूचं नाव आहे ओ. म्हणून आरंभ बिंदू हा ओ या अक्षराने दर्शवला जातो. त्याचे निर्देशक आहेत 0 0. हा जो ओ बिंदू आहे ज्याला आपण आरंभ बिंदू म्हणतोय कारण इथे दोन संख्या रेषा आहेत. प्रत्येक संख्या रेषेला एक निर्देशक असणार आहे. इथे दोन संख्या रेषा असल्यामुळे एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक असे दोन निर्देशक असणार आहेत. पहिला जो निर्देशक असतो तो एक्स अक्षाचा निर्देशक असतो आणि स्वल्पविराम देऊन आपण वाय अक्षाचा निर्देशक लिहित असतो. तर आता हे जे पूर्ण प्रतल आहे या प्रतलाचे या दोन रेषांमुळे म्हणजेच या दोन अक्षांमुळे 4 भागात विभाजन झालेले आहे आणि या प्रत्येक भागाला चरण असं म्हणतात. मग इथे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला चरणांचा क्रमांक द्यायचा आहे. इथे सगळ्यात वरचा हा जो चरण दिसतो आहे याला आपण प्रथम चरण असं म्हणतो. डावीकडचं हे दुसरं चरण आहे, हे तिसरं चरण आहे आणि हे चौथं चरण आहे. तेव्हा या दोन रेषांमुळे या प्रतलाचे 4 भागात विभाजन झालंय. या प्रत्येक भागाला चरण असं म्हणतात आणि या चरणामध्ये असणारे जे बिंदू आहेत या बिंदूंच्या निर्देशकांची जी चिन्ह आहेत ती आपण इथे पाहतो आहोत. आता इथे एक्स एक्स डॅश ही जी रेषा आहे याला आपण एक्स अक्ष म्हणतो आहोत. या एक्स अक्षावरती इथे 0च्या उजवीकडच्या संख्या सर्व धन आहेत आणि या वाय अक्षावर 0च्या वरच्या संख्या धन आहेत. म्हणजे एक्स अक्षावरचे सगळे निर्देशक धन आहेत आणि वाय अक्षावरती सुद्धा इथे धन आहेत. त्यामुळे पहिल्या चरणामध्ये येणारे जे बिंदू आहेत त्यांच्या निर्देशकांची चिन्ह प्लस प्लस असणार आहेत म्हणजे धन धन असणार आहेत. कारण एक्स निर्देशकही सगळे धन आहेत आणि वाय निर्देशक सुद्धा धन आहेत. पहिला निर्देशक नेहमी एक्स अक्षावरचा लिहायचा असतो आणि स्वल्पविराम देऊन वाय अक्षाचा निर्देशक लिहायचा असतो. त्यामुळे इथे एक्स अक्षावरती सगळे धन निर्देशक आहेत, वाय अक्षावरती सुद्धा धन आहेत. त्यामुळे पहिल्या चरणामध्ये येणारे जे बिंदू आहेत ते सर्व धन धन निर्देशक असणार आहेत. आता दुसऱ्या चरणाकडे जाऊया. दुसऱ्या चरणावरती असणारे जे बिंदू आहेत, चरणामध्ये असणारे बिंदू आहेत ते त्यांचे एक्स निर्देशक सगळे ऋण आहेत आणि वाय अक्षावरचे निर्देशक सगळे धन आहेत. त्यामुळे प्रथम एक्स अक्षावरच्या निर्देशकाचं चिन्ह लिहिलंय आणि नंतर वाय निर्देशकाचे चिन्ह लिहिलंय. त्यामुळे ऋण धन मायनस प्लस असे चिन्ह असणार आहेत की जे बिंदू दुसऱ्या चरणामध्ये येतात. तिसऱ्या चरणामध्ये येणारे जे बिंदू आहेत ते ऋण ऋण असणार आहेत कारण एक्स अक्षावरती सगळे ऋण निर्देशक आहेत, वाय अक्षावरती सुद्धा सगळे ऋण आहेत कारण इथे -1 -2 -3 -4 -5 इकडे पण -1 -2 -3 -4 -5 म्हणजे एक्स निर्देशकही ऋण आहेत, वाय निर्देशक सुद्धा ऋण आहेत. मग हे जे तिसरं चरण आहे ते ऋण ऋण मायनस मायनसनी तयार झालेलं आहे. याला आपण तिसरं चरण म्हणतोय.
घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपण ह्या चरणांना नंबर दिलेत. इथे पहिलं चरण आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं चरण आहे आणि हे चौथं चरण आहे. चौथ्या चरणात असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक हे धन ऋण असणार आहेत, प्लस मायनस असणार आहेत. म्हणजेच एक्स अक्षावरती धन निर्देशक आहेत आणि वाय अक्षावरती सगळे ऋण निर्देशक आहेत. म्हणून हे धन ऋण मायनस प्लस मायनसनी तयार झालेलं हे चौथं चरण आहे. यामध्ये एक्स एक्स डॅश ही जी आडवी संख्या रेषा आहे याला आपण एक्स अक्ष म्हणतोय. उभी जी संख्या रेषा आपण इथे दाखवली आहे त्याला रेषा वाय वाय डॅश म्हणतो, तो त्यालाच आपण वाय अक्षही म्हणतो. आणि आरंभ बिंदू आहे ओ आणि हे दोन्हीही अक्ष परस्परांना काटकोनात छेदतात. आरंभ बिंदू ओ जवळ इथे काटकोन झालेला आहे आणि आरंभ बिंदू ओ चे निर्देशक असतात 0 0. Now look at this graph. The line x x dash, this horizontal line is a number line and this is another number line y y dash. Both the lines intersect at point O and intersect at 90 degree. So these two lines are called as axes. So line x x dash is called as x axis and this vertical line y y dash is called as y axis. And both the axes intersect at point O and this point O is called as origin and the coordinates of this origin are 0 0. Here first 0 is x coordinate and after comma that is second 0 is called as y coordinate. So always write the coordinates in the bracket. First coordinate is of x axis and second coordinate after the comma the second coordinate is of y axis because there are two number lines. So each number line have a one coordinate. So there are two number lines. So here every point have a two coordinates. Now due to these two lines means these two axes, this plane divides into four parts and each part is called as quadrant. In Marathi we can say charan. Here this is first quadrant, this is second quadrant, this is third quadrant and this is fourth quadrant. Here first quadrant means the points which lie in the first quadrant have the coordinates plus plus because x coordinates are positive, y coordinates are also positive. So the points which lie in this quadrant have the signs plus plus here. Means x coordinate is also positive, y coordinate is also positive. Now in second quadrant, the points which lie in the second quadrant have their signs minus plus because x coordinate have a negative coordinates and y coordinates have a positive coordinates. So this quadrant becomes minus plus. And the points which lie in the third quadrant have the signs of coordinates minus minus because x coordinates are negative and y coordinates are also negative here. So the points which lie in the third quadrant have signs minus minus. Similarly here in the fourth quadrant, the coordinates of these points which lie in the fourth quadrant have plus and minus signs because x coordinates have a positive coordinates and on the y axis all the coordinates are negative. So plus minus are the signs of fourth quadrant here. Here the line x x dash, this horizontal line is called as x axis. Vertical line y y dash is called as y axis. Both the axes intersect at point O and this point O is called as origin. This is the name of the point O outside the bracket and inside the bracket these two zeros are the coordinates. First 0 is of x coordinate and second 0 is of y coordinate. Both the coordinates of origin are 0 0 here. So each part of this plane which divides into four parts due to these two lines, so each part is called as quadrant. So this is first quadrant, second quadrant, third quadrant and fourth quadrant. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपण याला क्वाड्रंट्सना नंबर दिलेले आहेत. पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं आणि चौथं. आता आपल्याला इथे बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत त्यावरून आपल्याला
या बिंदूंचं आलेख कागदावरती जर आपण हे बिंदू स्थापायचे ठरवले तर त्याचं स्थान नेमकं कुठे असेल ते आपल्याला ठरवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की बिंदूंचं स्थान कुठे कुठे असू शकणार आहे. एक तर बिंदू पहिल्या चरणात असतो, दुसऱ्या चरणात, तिसऱ्या चरणात किंवा चौथ्या चरणात असू शकतो, किंवा एक्स अक्षावर कुठेही असू शकतो, किंवा वाय अक्षावर कुठेही असू शकतो, किंवा आरंभ बिंदू म्हणून असू शकतो. म्हणजे दोन्ही अक्षांचा जो सामायिक बिंदू आहे ओ, तिथे देखील त्या बिंदूचं स्थान असू शकतं. म्हणजे बिंदूचं स्थान ठरवण्यासाठी आपल्याजवळ एकूण 7 पर्याय आहेत. पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण, हे झाले 4 पर्याय चरणांचे. एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे झाले 6 पर्याय झाले. आणि 7वा पर्याय म्हणजे आरंभ बिंदू. या 7 ठिकाणांनी व्यतिरिक्त बिंदूचं स्थान कुठेही असणार नाहीये. त्यामुळे आपल्याला बिंदूंचं स्थान ठरवताना या 7 पर्यायांपैकी त्याचं स्थान नेमकं कुठे आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि जो बिंदू पहिल्या चरणात असतो तो इतरत्र कुठे असण्याचं कारण नाहीये. त्यामुळं पहिल्या चरणातला बिंदू हा फक्त पहिल्या चरणात असतो, तेव्हा तो अक्षावर नसतो. अक्षावरचे जे बिंदू असतात ते कोणत्याही चरणामध्ये नसतात. आणि आरंभ बिंदू असणारा बिंदू आहे तो ओ या ठिकाणीच असणार आहे. त्यामुळं या 7 पर्यायांपैकी म्हणजे पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण, एक्स अक्ष, वाय अक्ष आणि आरंभ बिंदू असे 7 पर्याय असणार आहेत बिंदूंचं स्थान ठरवण्यासाठी. आता इथे आपल्याला काही बिंदू दिलेले आहेत. पहिला बिंदू ए चे निर्देशक आहेत 2, 3, ए इन ब्रॅकेट 2, 3. आपल्याला याचं लोकेशन ठरवायचं आहे, म्हणजे प्लेस ठरवायचे की आलेख कागदावरती जर आपण हे पॉइंट्स प्लॉट केले तर नेमकं त्याचं स्थान कुठे असेल. तर आत्ताच मी सांगितलं की बिंदूचं स्थान ठरवण्यासाठी एकतर चरण किंवा अक्ष असे 2 पर्याय आहेत आणि ओरिजिन एक असणार आहे. असे 7 पर्याय आपण आता पाहिलेले आहेत. तर यापैकी आता हे बिंदू चिन्हांवरने आपल्याला ठरवता येईल. पहिल्या चरणाची चिन्ह आपल्याला माहिती आहे की प्लस प्लस आहेत, म्हणजे एक्स निर्देशक पण धन आहे, वाय निर्देशक पण धन आहे. मग आता इथे दिसतंय ए चे निर्देशक आहे 2, 3. मग इथे पहिला निर्देशक असतो तो नेहमी एक्स अक्षाचा असतो. मग एक्स निर्देशक 2 आहे आणि वाय निर्देशक 3 आहे. मग एक्स निर्देशक पण प्लस आहे, वाय निर्देशक पण प्लस आहे. प्लस प्लस म्हणजे पहिल्या चरणात असणार आहे. म्हणजे हा ए बिंदूचं स्थान हे पहिल्या चरणामध्ये असणार आहे. म्हणून आपण इथे लिहिलंय प्रथम चरण. तसंच आता बी बिंदूचं स्थान ठरवूया. म्हणजे चिन्हावरून पण आपल्याला ठरवता येणार आहे की त्या बिंदूचं स्थान नेमकं कुठे आहे. आधी आपण चरणामध्ये बिंदू कसे असतात ते पाहूया, नंतर अक्षावरचे बिंदू कसे असतात त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती नंतर पाहूया. आता बी चे निर्देशक आहेत -5, 4. म्हणजे एक्स निर्देशक -5 आहे आणि वाय निर्देशक 4 आहे. म्हणजे एक्स निर्देशक ऋण आहे आणि वाय निर्देशक धन आहे. मग ऋण धन असणारा दुसरा चरण आहे. म्हणजे या चरणात असणारे जे बिंदू असतात त्यांचे निर्देशक ऋण धन असतात. म्हणजेच -5 अधिक 4 आहे. ऋण धन म्हणजे बी बिंदूचं स्थान हे दुसऱ्या चरणामध्ये असणार आहे. म्हणजे इथे ते येणार आहे. आता नेमका तो कुठे आहे ते मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे. बिंदू सी चे निर्देशक आहेत 3 वजा 4. म्हणजे एक्स निर्देशक 3 आहे आणि वाय निर्देशक -4 आहे. म्हणजे धन ऋण आहे. मग धन ऋण असणारे बिंदू चौथ्या चरणात असतात. म्हणजे सी बिंदूचं स्थान हे चौथ्या चरणात आहे. आणि ते लक्षात ठेवायचं की चरणांचे जे नंबर आहेत ते रोमन अंकामध्ये दर्शवण्याची पद्धत असते. त्यामुळे आपण इथे चरणांना रोमन अंक दिलेले आहेत. चरणालाच इंग्रजीमध्ये क्वाड्रंट म्हणतो आपण. म्हणजेच क्वाड्रंटची जी चिन्ह आहेत ते रोमन नंबर्स मध्ये आपण इथे दर्शवलेली आहेत. डी बिंदूचे निर्देशक आहेत -2, -2. म्हणजे याचा एक्स निर्देशक पण -2 आहे आणि वाय निर्देशक पण -2 आहे. म्हणजे दोन्ही निर्देशक ऋण आहेत. मग ऋण ऋण असे निर्देशक असणारा बिंदू तिसऱ्या चरणामध्ये असतो, थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो. म्हणून आपण इथे त्याला तिसरं चरण असं लिहितोय. ई बिंदूचे निर्देशक आहेत 0, 0. म्हणजे एक्स निर्देशक पण 0 आहे आणि वाय निर्देशक पण 0. आताच आपण इथे पाहिलं की 0, 0 निर्देशक आहेत. म्हणजे तो बिंदू आरंभ बिंदू आहे. म्हणजे इथे त्याचं स्थान आहे ईचं. म्हणजे हा ओ म्हणजेच ई आहे. म्हणजेच हा आरंभ बिंदू आहे. म्हणून याचं स्थान आपण इथे लिहू शकतो की हा आरंभ बिंदू आहे. म्हणजे हा एक्स अक्षावर पण आहे आणि वाय अक्षावर पण आहे, कारण दोन्ही अक्षांचा सामायिक बिंदू आहे. एफ बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत -7, 9. मग आता ऋण धन आहे. मग ऋण धन म्हणजे हा दुसऱ्या चरणामध्ये असणार आहे. म्हणून याचं स्थान आपण इथे लिहूया दुसरे चरण. आणि हा देखील ऋण धनच आहे. म्हणून हा देखील दुसऱ्या चरणातच असणार आहे.
तर इथे लक्षात ठेवायचं असं की चिन्हांवरून आपण ठरवतोय. धन धन जर असतील तर ते पहिल्या चरणात असतील, ऋण धन असेल तर तो दुसऱ्या चरणात असेल, धन ऋण असेल तर तो चौथ्या चरणात असेल, दोन्ही निर्देशक ऋण असतील तर तो तिसऱ्या चरणात असतो, 0-0 असेल तर तो आरंभ बिंदू म्हणजेच ओ च्या ठिकाणी असणार आहे, आणि खालचे बिंदू हे ऋणधन आहेत त्यामुळे ते दुसऱ्या चरणामध्ये आहेत. हेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहिताना फक्त इथे चरणच्या ऐवजी क्वाड्रंट असा शब्द इथे लिहितील. त्यांनी इथे लिहिताना फर्स्ट क्वाड्रंट असं लिहायचं आहे प्रत्येक ठिकाणी. हा मायनस प्लस आहे, मायनस प्लस म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट आहे, इथे हा फोर्थ क्वाड्रंट आहे, प्लस मायनस फोर्थ क्वाड्रंट आहे, मायनस मायनस दोघांचे कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह आहेत म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट आहे. मी ते रोमन अंक दिलेले आहेत, फक्त चरणच्या ऐवजी इथे तुम्ही क्वाड्रंट शब्द लिहायचा आहे. हा ई बिंदूचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 0-0 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट पण 0 आहे, वाय कोऑर्डिनेट पण 0 आहे. याला आपण ओरिजिन म्हणतोय. आपण इथे पाहिलं की ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0-0 असतात. आणि हे दोघे पण इथे मायनस प्लस आहे, मायनस प्लस आहे, मायनस प्लस म्हणजेच असणारे कोऑर्डिनेट सगळे सेकंड क्वाड्रंट मध्ये असतात. त्यामुळं इथे सेकंड शब्द नंबर लिहिलेलाच आहे मी, सेकंड क्वाड्रंट. या पद्धतीने तुम्हाला ही सारणी, हा टेबल पूर्ण करता येईल. या टेबलमध्ये आपण चिन्हांवरून ओळखलेलं आहे की कोणत्या चरणामध्ये ते बिंदू असणार आहेत, कोणत्या चरणामध्ये त्या बिंदूचं स्थान असणार आहे. आता आपण चिन्हांवरून ठरवलं की बिंदूंचे निर्देशक दिले असतात, त्याचं स्थान नेमकं कोणत्या चरणात असेल. आता हे बिंदू आपण आलेख कागदावरती कसे दाखवायचे, कसे स्थापायचे ते आपण ठरवूया. We have given all these points and how to plot these points on the graph paper. Let us see this information now. इथे काही बिंदू आपल्याला दिलेले आहेत. चिन्हांवरून आपण इथे उत्तर काहींची लिहिलेलीच आहेत. इथे प्लस प्लस आहेत निर्देशक म्हणजे कोऑर्डिनेट प्लस प्लस आहेत म्हणजे तो पहिल्या चरणात येणार आहे. मायनस प्लस असतो त्याचे निर्देशक सेकंड क्वाड्रंट म्हणजे दुसऱ्या चरणात येतो. प्लस मायनस आहे तो चौथ्या चरणात येतो, इथे चौथं चरण आहे म्हणजे हा सी बिंदू इथे चौथ्या चरणात येणार आहे. डी बिंदूचे निर्देशक मायनस मायनस आहे कारण एक्स निर्देशक पण मायनस आहे, वाय निर्देशक पण मायनस आहे. बोथ दी कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह म्हणजे याचं लोकेशन, याचं प्लेस या पॉइंट डी ची थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे, तिसऱ्या चरणामध्ये हा असणार आहे. ई बिंदूचे निर्देशक 0-0 म्हणजे हा ओरिजिन आहे, आरंभ बिंदू असणार आहे, ओच्या ठिकाणी असणार आहे. आता के चे निर्देशक 3-3 आहेत म्हणजे प्लस प्लस आहेत म्हणजे हा पहिल्या चरणात येणार आहे, म्हणून मी इथे लिहितोय फर्स्ट क्वाड्रंट किंवा पहिलं चरण. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी कंसात क्वाड्रंट लिहितील. आणि एम बिंदूचे निर्देशक आहेत धन ऋण, मग धन ऋण एक्स निर्देशक धन आहेत आणि वाय निर्देशक ऋण आहेत म्हणजे हा चौथ्या चरणामध्ये येणार आहे. त्यामुळे याला आपण चौथं चरण असं लिहूया. फक्त सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहिताना चरणच्या ऐवजी क्वाड्रंट हा शब्द लिहितील, त्यामुळे इथे त्यांनी क्वाड्रंट लिहायचंय. मी इथे शॉर्ट मध्ये क्वाड्रंट लिहिलेलं, इथे पूर्ण लिहिलेलं आहे. तर तुम्ही लिहिताना पूर्ण स्पेलिंग लिहा क्वाड्रंट. तर आता हे सर्व बिंदू आपण आलेख कागदावरती इथे दाखवणार आहोत. पहिला ए बिंदू दाखवूया. आलेख कागदावरती आपण दाखवायच्या अगोदरच त्याचं स्थान लिहिलेलं आहे, पहिल्या चरणात येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे. आता कसा नेमका दाखवायचा बिंदू, कसे लंब काढायचे ते आपण पाहूया. पहिल्यांदा ए चा एक्स निर्देशक 2 आहे, मग एक्स अक्षावर 2 कुठे पाहायचे. एक्स अक्ष म्हणजे आडवी रेषा, हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड एज एक्स ऍक्सिस. म्हणजे हा एक्स अक्ष आहे आणि हा उभी रेषा म्हणजे वाय अक्ष आहे. मग एक्स अक्षाचा निर्देशक आपल्याला दिलेला आहे 2 म्हणजे एक्स अक्षावर 2 इथे आहे आणि वाय अक्षावर 3 दिलेला आहे. मग पहिलं एक्स अक्षावरचा 2 वरून आपण लंब काढायचा आहे. एक्स निर्देशकाचा लंब काढताना तो वाय अक्षाला समांतर पाहिजे आणि वाय निर्देशकावरून लंब काढताना तो एक्स अक्षाला समांतर पाहिजे. आता एक्स अक्षावर 2 आपण इथे पाहिलं, इथून लंब काढला. लंब म्हणजेच काटकोन करणारी रेषा, हा लंब आपण इथे काढला एक्स अक्षावरचा 2 मधून. आणि वाय निर्देशकाचा 3 आहे, मग वाय अक्ष म्हणजे उभी रेषा, वाय वर 3 इथे आहे कारण खालचे ऋण आहेत वरती धन आहेत. मग हा 3 आहे, इथून आपल्याला लंब काढायचा, पण हा लंब काढताना एक्स अक्षाला
समांतर रेषा काढायची, म्हणजे अशी आडवी रेषा येईल. आता या दोन्ही लंबांचा जो छेदन बिंदू आहे, हा बिंदू आतमध्ये आहे, पण मी त्याला बाहेरून परत एक सर्कल केलंय की तो पटकन नजरेत बसावा म्हणून. आणि याचे निर्देशक आपल्याला इथे लिहायचे ए इन ब्रॅकेट 2, 3. असा हा ए बिंदूचं स्थान आपण दाखवलंय की पहिल्या चरणामध्ये आहे. आता दुसरा बिंदू दाखवूया -5, 4. हा दुसऱ्या चरणात येणार आहे, कारण याचा एक्स निर्देशक -5 आहे, एक्स कोऑर्डिनेट -5 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 4 आहे. मग एक्स अक्षावर -5 इथे आहे आणि वाय अक्षावर 4 इथे आहे. पहिला निर्देशक नेहमी एक्स अक्षावर बघायचा आणि कॉमा देऊन पुढचा जो निर्देशक आहे तो वाय अक्षावरती पाहायचा आहे. मग एक्स अक्षावरती -5 इथे आहे. मग इथून आपण लंब काढूया. तो लंब काढताना वाय अक्षाला समांतर रेषा काढायची, पॅरलल लाईन काढायची आणि वाय निर्देशक त्याचा 4 दिलेला आहे. या 4 मधून पण असा लंब काढायचा आहे जो एक्स अक्षाला आहे, समांतर आहे. मग या दोघांचा छेदनबिंदू असणार आहे बी. याचे निर्देशक आहेत -5, 4. असे निर्देशक पण तिथे बिंदूचं नाव लिहून कंसामध्ये लिहायचे आहे. मग असाच आता तिसरा बिंदू आहे सी. 3, 4. चिन्हावरून कळलेलंच आहे आपल्याला, प्लस मायनस म्हणजे हा चौथ्या चरणात असणार आहे. मग एक्स निर्देशक याचा 3 आहे म्हणजे इथे आहे. मग इथून लंब काढला आणि वाय निर्देशक याचा -4 आहे. हा वाय निर्देशक इथे -4 आहे. मग इथून लंब काढायचा आहे. फक्त हा लंब काढताना एक्स अक्षाला समांतर पाहिजे. म्हणजे हा इथे लंब झालेला आहे, इथे हा लंब झालेला आहे. लंब म्हणजे काटकोनात छेदणे आपल्याला माहिती आहे. तसंच इथे काटकोन झालेला आहे आणि या दोघांनी लंबांचा जो छेदन बिंदू आहे याला आपण नाव देतोय सी आणि याचे निर्देशक आहे 3, 4. 3, 4 असे त्याचे निर्देशक असणार आहेत. आता आपण डी बिंदूचं स्थान दाखवूया. आलेख कागदावरती कुठे आहे. डी चे निर्देशक आहेत ऋण. एक्स निर्देशक आहे -2, वाय निर्देशक सुद्धा -2 आहे. आता एक्स अक्षावर -2 इथे आहे. इथून लंब काढला. हा लंब काढताना एक्स निर्देशकाचा लंब काढताना तो लंब वाय अक्षाला समांतर पाहिजे. वाय निर्देशक सुद्धा याचा -2 आहे. आता हा लंब काढताना वाय अक्षावरच्या -2 मधून काढायचा म्हणजे इथून लंब काढायचा आहे. हे दोन्ही लंब एकमेकांना जिथे छेदलेले आहेत, हे दोन्ही परपेंडिक्युलर एकमेकांना कुठे इंटरसेक्ट झालेले आहेत बघायचंय. या बिंदूचं नाव आहे आपलं डी आणि याचे कोऑर्डिनेट्स कंसात लिहिले -2, -2. याचे निर्देशक -2 आहेत. पुढचा बिंदू आहे ई. तो इथेच असणार आहे. यालाच आपण ई म्हणणार आहोत कारण हा आरंभ बिंदू आहे. 0, 0 त्याचे निर्देशक आहे. पुढचा आहे के बिंदू. 3, 3. मग एक्स निर्देशक पण 3 आहे, वाय निर्देशक पण 3 आहे. एक्स कोऑर्डिनेट इज ऑल्सो 3, वाय कोऑर्डिनेट इज ऑल्सो 3. मग 3, 3 म्हणजे तो बिंदू इथे येईल. हा लंब आलेलाच आहे इथे, तोच पुढे एक्सटेंड करतोय मी. हा जो बिंदू आहे हा आपला के बिंदू झाला. 3, 3. एक्स निर्देशक पण 3 आहे, वाय निर्देशक पण 3 आहे आणि पहिल्या चरणात आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. शेवटचा बिंदू एम चे निर्देशक आहेत प्लस मायनस आहेत, म्हणजे +5, -5 आहेत. म्हणजेच इथे एक्स कोऑर्डिनेट 5 आहे आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा वाय कोऑर्डिनेट -5 आहे. प्लस मायनस आहे म्हणजे हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहे. मग एक्स कोऑर्डिनेट 5 आहे, मग 5 मधून पहिला लंब काढायचा आहे. असा लंब येईल आणि
वाय कोऑर्डिनेट -5 आहे, तो इथे आहे वाय अक्षावर -5. याप्रमाणे हा लंब आला. दोन्ही लंब एकमेकांना जिथे छेदले त्याला नाव द्यायचं आहे बिंदूचं M5 -5. पहिला निर्देशक नेहमी एक्स अक्षावरचा लिहायचा आहे आणि कॉमा देऊन वाय अक्षावरचा निर्देशक लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बिंदूंचं स्थापन करायचं आहे. सो इन दिस वे वी हॅव प्लॉटेड ऑल दीज पॉइंट्स ऑन द ग्राफ पेपर. आलेख कागदावरती अशा पद्धतीने आपण एक्स आणि वाय अक्ष आखून घ्यायचे आहेत. एक एक सेंटीमीटर अंतरावरती ग्राफ पेपरवरती आपल्या 1-1 सेंटीमीटर हे एकक आहे. मग 1-1 सेंटीमीटर अंतरावरती आपण असे निर्देशक घ्यायचे. उजव्या बाजूला एक्स अक्षावरती सगळे धन आहेत, वाय अक्षावर ऋण आहेत, वाय अक्षावर वरती सगळे धन आहेत आणि खाली ऋण आहेत. आडवी रेषा एक्स एक्स डॅशलाच आपण एक्स ऍक्सिस म्हणजेच एक्स अक्ष म्हणतो. व्हर्टिकल लाईन म्हणजे उभी रेषेला आपण आहे त्याला आपण वाय ऍक्सिस म्हणजेच वाय अक्ष म्हणतो. आणि दोन्ही अक्षांचा जो छेदनबिंदू आहे त्यालाच आपण आरंभ बिंदू म्हणजेच ओरिजिन म्हणतो. हे आपण अभ्यासलं आहे. आता एक्स अक्षाचं समीकरण काय असतं ते पाहूया. एक्स अक्ष म्हणजेच ही आडवी रेषा, या रेषेचं समीकरण हे वाय बरोबर 0 असतं. आणि वाय अक्ष म्हणजे उभी रेषा आहे, वाय वाय डॅश ही रेषा, याचं समीकरण असतं एक्स बरोबर 0. म्हणजे इथे विरुद्ध आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्स अक्षाचं समीकरण आहे वाय बरोबर 0 आणि वाय अक्षाचं समीकरण आहे एक्स बरोबर 0. म्हणजेच इक्वेशन ऑफ दिस एक्स ऍक्सिस इज वाय इज इक्वल टू 0 अँड इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस इज एक्स इज इक्वल टू 0. आता एक्स अक्षावर असणारे जे बिंदू असतात त्याचे कोऑर्डिनेट्स कसे असतात, त्याचे निर्देशक कसे असतात ते आपण पाहूया. समजा इथे एक बिंदू एक्स अक्षावर आहे, समजा तो इथे आहे. एक्स अक्षावर 4 लाच मी गोल केलेला आहे, म्हणजे 4 या ठिकाणी एक्स अक्षावरती आपल्या बिंदूचं स्थान आहे. मग या बिंदूचे निर्देशक काय असणार आहेत ते आपण कसे लिहायचे ते पाहूया. समजा मी या बिंदूला नाव दिलं ए, तर याचे निर्देशक लिहिताना एक्स निर्देशक पहिला लिहायचा असतो. मग एक्स निर्देशक 4 आहे आणि याचा वाय निर्देशक 0 आहे. म्हणजे जो बिंदू एक्स अक्षावर असतो त्याचा वाय निर्देशक नेहमी 0 असतो, हे इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग तेच आपण इथे लिहिलेलं आहे. जो बिंदू एक्स अक्षावर असतो त्याचा वाय निर्देशक 0 असतो, म्हणून इथे वायच्या जागी 0 लिहिलेला आहे. आणि एक्स निर्देशक आपल्याला त्यालाच आपण गोल केलेला असतो, तो निर्देशक इथे 4 आहे. मग इथे कोणताही तो निर्देशक असू शकतो एक्स अक्षावरचा, त्याला मी ए हे अक्षर घेतलेलं आहे. म्हणजे एम कंसात A0 असे जे निर्देशक असतात तो बिंदू नेहमी एक्स अक्षावरती असतो. अजून एक मी इथे उदाहरण दाखवतोय. समजा मी इथे -2 ला जर गोल केलं एक्स अक्षावरती, तर याचे निर्देशक असणार आहेत, समजा या बिंदूला नाव दिलं मी बी, तर याचे निर्देशक असणार आहेत -2, 0. कारण एक्स अक्षावर जो बिंदू असतो त्याचा वाय निर्देशक नेहमी वायच्या जागी 0 घ्यायचा आहे, वाय निर्देशक 0 घ्यायचा आहे. सो हियर point A in bracket 4 0, here this point is on x axis, so the point which is on x axis have a y coordinate always 0. म्हणून मी y coordinate 0 घेतला आणि x coordinate 4 घेतलेला आहे. तसंच इथे पॉइंट B चे कोऑर्डिनेट आहेत -2 0, याचे निर्देशक आहेत -2 0. मग याचा y निर्देशक 0 आहे म्हणून y कोऑर्डिनेटच्या जागी मी 0 घेतलेला आहे. म्हणजे याचे कोऑर्डिनेट झाले B इन ब्रॅकेट -2 0. तसंच वाय अक्षावर जे बिंदू असतात त्याचा एक्स निर्देशक नेहमी 0 असतो, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणून इथे मी लिहिलंय P इन ब्रॅकेट 0, B. बी हा वाय अक्षावरचा कोणताही निर्देशक असू शकतो, पण त्याचा एक्स निर्देशक मात्र 0 घ्यायचा, कारण हा बिंदू वाय अक्षावर आहे. आता याचं मी उदाहरण घेतोय. समजा वाय अक्षावर मी इथे गोल केला, इथे एक गोल केला, इथे एक गोल केला, इथे एक गोल केला, तर यांचे निर्देशक आपण कसे लिहायचे ते पाहूया. वाय अक्षावरती आता पहिला बिंदू हा घेतला -5 ला मी इथे गोल केलाय. वाय अक्षावर -5 या ठिकाणी आपला बिंदू आहे, मग त्याचं एक्स निर्देशक नेहमी 0 घ्यायचं आहे. म्हणजे या बिंदूला समजा नाव दिलं मी C, तर याचे निर्देशक होतील 0 - 5, कारण हा बिंदू वाय अक्षावर आहे. वाय अक्षावर असणाऱ्या बिंदूचा एक्स निर्देशक नेहमी 0 असतो. आता या बिंदूचे निर्देशक लिहूया
एक्स निर्देशक याचा 0 असणार आहे कारण हा बिंदू वाय अक्षावर आहे आणि वाय कोऑर्डिनेट याचा आहे -2 म्हणजे याचे निर्देशक झाले 0-2. या बिंदूला नाव दिलं, समजा मी डी नाव देतो. मग आधी मी बिंदूचं नाव लिहितोय आणि मग त्याचे निर्देशक कंसात लिहितोय 0,-2. या बिंदूचे निर्देशक लिहिले, समजा याला नाव दिलं मी पी, तर याचे निर्देशक होतील 0,1. याला नाव दिलं मी क्यू, तर याचे निर्देशक होतील 0,3. पहा तुम्ही इथे जे बिंदू वाय अक्षावर आहेत त्या सगळ्यांचा एक्स निर्देशक 0 घेतलेला आहे आणि जे बिंदू एक्स अक्षावर आहेत त्यांचा वाय निर्देशक इथे मी 0 घेतला. मी अजून एक एक्स अक्षावरचा बिंदू घेऊन दाखवतो. समजा मी इथे गोल केलं तर याचे निर्देशक होतील -4, 0. कारण एक्स अक्षावर जो असतो त्याचा वाय निर्देशक 0 घ्यायचा आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जो बिंदू एक्स अक्षावर असतो त्याचे निर्देशक 1,0 असतो म्हणजे वाय निर्देशक 0 असतो आणि जो बिंदू वाय अक्षावर आहे त्याच्या बाबतीमध्ये लिहिताना एक्स निर्देशक 0 घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता जे बिंदू एक्स अक्षावर आहेत त्यांचा वाय निर्देशक 0 आहे आणि जे बिंदू वाय अक्षावर आहेत त्यांचा एक्स निर्देशक म्हणजे एक्स कोऑर्डिनेट त्यांचा 0 आहे. अशा पद्धतीने आपण अक्षावर असणारे बिंदू लिहिताना ही ट्रिक वापरायची आहे. आता पुन्हा एकदा इथे थोडक्यात उजळणी करूया. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बिंदूचं स्थान ठरवण्यासाठी एकूण आपल्याकडे 7 पर्याय आहेत. 7 पर्याय कोणते? एक आहे फर्स्ट क्वाड्रंट म्हणजेच पहिलं चरण आपण त्याला म्हणतोय, इंग्रजीमध्ये आपण त्याला क्वाड्रंट म्हणतोय. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. म्हणजे पहिलं चरण, दुसरे चरण, तिसरे चरण आणि चौथे चरण हे 4 पर्याय झाले बिंदूचं स्थान ठरवण्यासाठी. त्यानंतर पुढचा पर्याय असणार आहे एक्स अक्ष, म्हणजे एक्स अक्षावर काही बिंदू असू शकतात. मग एक्स अक्षावर जर बिंदू असतील तर त्याचा वाय निर्देशक नेहमी 0 असतो. इथे बघा वाय निर्देशक 0, इथे वाय निर्देशक 0 कारण हे बिंदू मी एक्स अक्षावरतीच गोल केलेला आहे. इथे वाय निर्देशक 0 आहे आणि जे बिंदू वाय अक्षावर असतात त्यांचा एक्स निर्देशक 0 असतो म्हणजे इथे 0, 0, 0 एक्सच्या जागी लिहिलंय. पहिला निर्देशक नेहमी एक्सचा लिहायचा आणि कॉमा देऊन वायचा निर्देशक लिहायचा असतो. मग आता तुम्हाला हे 6 पर्याय कळले असतील. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं चरण हे 4 पर्याय. एक्स अक्ष हा 5वा पर्याय, वाय अक्ष हा 6वा पर्याय आणि 7वा पर्याय म्हणजे आरंभ बिंदू ओ आणि त्याचे निर्देशक आपल्याला माहिती आहेत की 0, 0 असतात. म्हणजे एकूण 7 पर्याय असणार आहेत बिंदूचं स्थान ठरवण्यासाठी. आणि इथे पहिल्या चरणामध्ये जे बिंदू असतात त्यांची चिन्ह आपण पाहिलेलं आहे मगाशी की प्लस प्लस असतात, यांची मायनस प्लस असतात कारण एक्स अक्षावर मायनस आहे, वाय अक्षावर प्लस आहे. तिसऱ्या चरणामध्ये दोघांचे निर्देशक ऋण असतात, मायनस मायनस, आणि चौथ्या चरणामध्ये प्लस मायनस असतात. याप्रमाणे आपण ही ट्रिक वापरलेली आहे मगाशी. आणि एक्स आणि वाय अक्षावरचे जे निर्देशक आहेत ते ठरवताना आपण ट्रिक पाहिलेली आहे. जे बिंदू एक्स अक्षावर असतात त्यांचा वाय कोऑर्डिनेट, वाय निर्देशक 0 असतो आणि जे बिंदू एक्स अक्षावर असतात त्यांचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स निर्देशक 0 असतो.